श्री शिवाय नमस्तुभ्य. श्री स्वामी समर्थ. भक्तो नमस्कार. आपल्या हिंदू धर्मामध्ये देवीचे अनेक स्वरूपे सांगितले गेलेले आहे, ज्यामध्ये काही वृक्षांनाही देवी मातेचे स्वरूप सांगितले गेलेले आहे. तर आज मी तुम्हा लोकांना पावन वृक्षांच्या विषयी सांगणार आहे. भक्तो, आता आषाढी पावन पर्व सुरू आहे. तर भक्तो, काही असे वृक्ष आहे जे की देववृक्ष व देवी वृक्षही बोलले गेलेले आहे, कारण की हे देवी देवतांच्या स्वरूप असतात आणि आपल्या धर्मामध्ये आपण यांना देवी देवता मानून यांची पूजा करतो. भक्तो, ही झाडी झुडपे आपल्याला प्राणवायू प्रदान करतात. सर्व प्रकारच्या ज्या पण नकारात्मक ऊर्जेच्या शक्ती असतात त्यांना आपल्या आतमध्ये स्वतः खेचून घेतात आणि आपल्याला स्वच्छ व ताजे वातावरण प्रदान करतात. कारण की ही झाडी झुडपे व वृक्ष स्वतः उन्हामध्ये तापत असतात आणि मनुष्याला सावली व शांती प्रदान करतात. तर बघतो, आषाढी एकादशीच्या काळात काही अशी झाडी झुडपे आपल्या शास्त्रांमध्ये सांगितली गेलेली आहे, ज्यांना फक्त स्पर्श करून आल्या मात्राने व्यक्तीच्या बंद नशिबाची टाळी खोलली जातात, व्यक्तीचे सौभाग्य चमकू लागते. बघतो, श्रीहरी विष्णूंनी स्वतः सांगितलेले आहे की पिंपळाचे जे झाड आहे त्यात मी स्वतः वास करतोय. पिंपळाच्या झाडाला सर्व वृक्षांचा राजा बोलले गेलेले आहे, कारण की या वृक्षाचे जे आयुष्य आहे ते सर्वात अधिक असते. तर बघतो, आज मी तुम्हाला आषाढी एकादशीच्या कालावधी दरम्यान स्पर्श केल्या जाणाऱ्या वृक्षांच्या विषयी सांगणार आहे. बघतो, आपल्या धर्मशास्त्रांमध्ये अनेक असे वृक्ष आहेत जे कल्याणकारी असतात, मंगलदायी असतात. जर या वृक्षाला स्पर्श कराल तर तुमच्या सर्व प्रकारच्या अडचणी, सर्व प्रकारचे त्रास, पीडा, परेशानी सर्व समाप्त होतात. खास करून या आषाढी एकादशीच्या वेळेमध्ये बघतो, आषाढी एकादशीला शक्तीचे पर्व बोलले जाते. आता असे का बोलले जाते? कारण की या वेळेच्या अचेत वस्तू व शक्ती असतात त्याही चेतनायुक्त होऊन जातात. म्हणजेच या वेळेत जी शक्ती आपल्या भोवतलावर येते, तर जेवढी पण झाडी झुडपे आहे, जीवजंतू आहे, चल अचल अशा सर्व प्रकारच्या ज्या पण वस्तू आहे, या सर्वांमध्ये प्राणहित होऊन जातो, शक्ती समाविष्ट होऊन जाते आणि हे जागृत होऊन जातात. तर मग अशा वेळे दरम्यान जो कोणी व्यक्ती या झाडी वृक्षांना जाऊन स्पर्श करतो, खास करून देवी स्वरूपात बोलले गेलेली जी झाडी झुडपे असतात, तुम्ही यांना जाऊन जर स्पर्श करून येता तर मग तुमच्या जीवनाच्या ज्या पण परेशानी आहेत, दुःख, कष्ट आहे, क्लेश व कलह आहे, रोग व आजार आहे, किंवा मग किती खूपच मोठी समस्या असते, सर्व काही संपून जातात. बघतो, आज मी तुम्हाला 3 रोपांच्या विषयी सांगणार आहे आणि या तिन्ही रोपांना देववृक्ष बोलले जाते. या माहितीला ध्यान देऊन ऐका. फक्त खरे सांगायचे तर आषाढी एकादशी हे एक असे पर्व असते, एक असा कालावधी आहे की ज्यामध्ये तुम्हाला खूपच लांब पूजापाठ करावी लागत नाही. या कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या गरिबीला स्वतः तुमच्या डोळ्यांनी समाप्त होताना पाहू शकता. भक्तो, मी तुम्हाला ज्या वृक्षांच्या विषयी सांगणार आहे हे सर्व वृक्ष तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास खूपच अगदी सहजतेने आढळून जाते. तर बघतो, तुम्ही या व्हिडिओला माहितीला अगदी ध्यान देऊन पहा, जेणेकरून यातील माहिती तुम्हाला अगदी बारकाईने समजून येईल. तर ते कोणते असे 3 वृक्ष आहेत ज्यांना आपण या आषाढी एकादशीच्या कालावधी दरम्यान स्पर्श करून आले पाहिजे. बघतो, एक खास गोष्ट तुम्हा सर्वांना मी ते सांगू इच्छितोय की आषाढी एकादशीच्या दिवशी जेवढी जास्त होऊ शकेल देववृक्षांची तुम्ही पूजा अवश्य करा. या तर मग मी आपणास सांगण्यात जातोय की कोणत्या वृक्षाला आषाढी एकादशी दिवशी स्पर्श केल्याने तुमची गरिबी संपून जाते. बघतो, यात जो पहिला वृक्ष आहे तो आहे बेल वृक्ष. बघतो, हा जो बेलाचा वृक्ष आहे तो श्री पार्वती मातेच्या गामाच्या धारेने उत्पन्न झालेला आहे. स्कंद पुराणाच्या अनुसार माता पार्वतीला देवी स्वरूप सांगितले गेलेले आहे, अर्थात ही नवदुर्गाच्या स्वरूप मानली गेली आहे. तर या बेलाच्या फांद्यांच्या स्वरूपात पार्वती माता, मुळामध्ये ब्रह्मा, खोडामध्ये श्री हरविष्णू आणि बाकी सर्व हिस्स्यांमध्ये श्री शिवशंकर वास करतात. संध्याकाळच्या वेळी शिवमंदिराजवळ, श्री दुर्गादेवीच्या मंदिराजवळ किंवा श्री हरी विष्णू नारायणांच्या मंदिराजवळ हा जो बेलाचा वृक्ष आहे याच्या जवळ तुपाचा दिवा लावल्याने व्यक्ती धनवान, गुणवान आणि पराक्रमी बनतो. त्या व्यक्तीच्या सर्व प्रकारच्या मनोरथांची पूर्तता होते. आपल्या धर्मशास्त्रांमध्ये असे सांगितले गेलेले आहे की आषाढी एकादशीच्या दिवशी जी पण व्यक्ती या बेलाच्या वृक्षाला श्रीहरी विष्णू व भगवान शिवशंकरांचे ध्यान करता करता 7 वेळा स्पर्श करून येते, तर अशा व्यक्तीची तत्काळ, जर त्या व्यक्तीने उपवास धरला असेल, ध्यान देऊन ऐका बघतो, जे लोक उपवास करतात अशा व्यक्तीची थकावट व सुस्ती तत्काळ निघून जाते. ध्यानात घ्या, आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास करणाऱ्या व्यक्तीने जेवढे शक्य असेल तेवढे संध्याकाळच्या वेळी बेलाच्या वृक्षाला स्पर्श करून आले पाहिजे. कमीत कमी 7 वेळा अवश्य स्पर्श करून यावे आणि तुपाचा दिवाही संध्याकाळच्या वेळी जरूर लावा. तर आता हा दिवा लावण्याचेही काय फायदे होतील हेही मी तुम्हाला आता पुढे सांगणार आहे. होऊ शकते की थोडा हा व्हिडिओ लांबच होईल, पण मी सर्व काही माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे तुमचा किमती वेळ या व्हिडिओला अवश्य देण्याचा प्रयत्न करा. तर पहा बघतो, जेव्हा तुम्ही उपवास करता तर तुमच्या शरीरास थकावट येते,
शरीरामध्ये ऊर्जेची कमतरता भासू लागते. भले तुम्हाला आध्यात्मिक शक्ती प्राप्त होत असते, पण तुमच्या शरीरात ऊर्जेची कमतरता होऊ लागते. पोटात अन्नपाणी न घेतल्यामुळे कमकुवतपणा जाणवतो. तर या ऊर्जेला कायम स्थिर ठेवण्यासाठी, या ऊर्जेला प्राप्त करण्यासाठी तुम्ही बेलाच्या वृक्षाला अवश्य स्पर्श केला पाहिजे. बघतो अनेक संत महात्मांनी या बेलाच्या वृक्षाच्या पानांना खाऊ घोर तपश्चर्या केलेल्या आहेत. तसेच कित्येक प्रकारच्या सिद्धी प्राप्त केलेल्या आहेत. धर्मशास्त्रे सांगतात की जर आषाढी एकादशीच्या दिवशी बेलाच्या पानांना खाल्ले जाईल तर ती व्यक्ती बऱ्याच कालावधीपासून ज्या मंत्रांचा जप करत असेल आणि त्यांना ती सिद्धी प्राप्त होत नाहीये, तर अशा व्यक्तींना शाश्वत सिद्धी लवकरच प्राप्त होते. अशा व्यक्तींना बेलाची पाने खाल्ल्याने ती सिद्धी मिळून जाते. तसेच तुपाचाही दिवा लावल्याने सिद्धी प्राप्त होण्यास सुरुवात होत जाते. आता बघतो या सिद्धीचा अर्थ म्हणजे तुमच्या कार्यांमध्ये यश, कीर्ती व सफलता येत जाते. आणि जर कोणी व्यक्ती आषाढी एकादशीच्या दरम्यान बेलवृक्षाच्या मुळाशी दूध अर्पण करते तर सर्व प्रकारच्या व्याधी दूर होऊन जातात. आणि जर कोणी सिंदूरयुक्त गंगाजल अर्पण करतो तर व्यक्तीची गरिबी समाप्त होते. आणि जर कोणी काळे तीळ अर्पण करतो या बेलाच्या मुळाशी तर त्या व्यक्तीस सौभाग्याची प्राप्ती होते. आणि तसेच जर कोणी बेलाच्या झाडाच्या तिन्ही पानांमध्ये, बघतो हे जरा ध्यान देऊ नका, बेलाच्या या साबूत पानास त्रिदेवी बोलले गेलेले आहे, जसे की महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती. तर बेलाची जी 3 पाने आहे, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, यांचे तिन्ही स्वरूप सांगितले गेलेले आहे. तर मग अशा या तिन्ही पानांमध्ये जसे की पहिल्या पानावर एम, दुसऱ्या पानावर ह्रीम आणि तिसऱ्या पानावर क्लीम अशा प्रकारे कुंकवाने लिहून देवी दुर्गा मातेला अर्पण करायचे असते. तर बघतो कुंकवाने लिहून या पानांना देवी मातेच्या चरणांवर अर्पण केले जाईल तर तत्काळ त्याचवेळी तुमच्या मनोरथांची पूर्तता होते, कार्यांमध्ये सफलता मिळते. आणि जर बऱ्याच कालावधीपासूनची तुमची कोणती इच्छा असेल आणि तुम्ही हे इच्छित आहे की ती पूर्ण व्हावी तर हा उपाय अवश्य करून पहा. याच्या मुळामध्ये बघतो ध्यान देऊ नका, या बेलाच्या झाडाच्या मुळामध्ये जर कोणती तांब्याची अंगठी असेल, जसा की हा तांब्याचा धातू हा मंगळ ग्रहाशी संबंधित असतो, तर जर आषाढी एकादशीच्या दिवशी या वृक्षाच्या मुळामध्ये तांब्याची अंगठी अथवा रिंग असते, हिला जर तुम्ही मुळाशी तिथे खणून पुरून ठेवता आणि पूर्ण एकादशी संपेपर्यंत यास तिथेच ठेवू देता आणि त्यानंतर तुम्ही यास तुमच्या बोटात धारण करता, तर ती अंगठी जागृत होऊन जाते. कारण की जो बेलाचा वृक्ष आहे तो स्वयं जागृत बोलला गेलेला आहे. आषाढी एकादशी दिवशी या वृक्षाचा जो ओरा असतो, याची जी ऊर्जा असते ती जास्तीत जास्त वाढलेली असते. आणि मग यापासूनच्या केल्या गेलेल्या प्रयोगाच्या अंगठीला जर तुम्ही आपल्या बोटात धारण करता तर तुम्हाला तुमच्या रक्तासंबंधित कधीही कोणतीच समस्या येत नाही. शनीची पीडा कधीही सतावत नाही. राहूचा काळही तुमचे काहीच बिघडू शकत नाही. देवी दुर्गा मातेची, श्रीहरी विष्णू व शिवशंकरांची कृपा तुमच्यावर सदैव बनून राहते आणि अशा व्यक्तीचा कधीही अकाली मृत्यू होत नाही. आता बघतो दुसऱ्या वृक्षाविषयी सांगत आहे, त्या वृक्षाविषयी जाणून घ्या. मी ज्या दुसऱ्या वृक्षाविषयी सांगत आहे तो शमीचा वृक्ष आहे. बघतो या शमीच्या वृक्षाला स्वयं जगदंबेचे स्वरूप बोलले गेलेले आहे. या वृक्षावर स्वयं देवी जगदंबा साक्षात विराजमान राहते. आणि जो कोणी व्यक्ती जर या आषाढी एकादशीच्या संध्याकाळच्या वेळी या वृक्षाच्या खाली धूप दीप चढवतो, दूर दुपारात दाखवतो, तर त्याची सर्व प्रकारच्या परेशानी दूर होतात. धर्मशास्त्र हे सांगतात की जर कोणी व्यक्ती आषाढी एकादशी दिवशी लाल बांगड्यांना जर आपली मनोवांछित इच्छा बोलता बोलता शमीच्या वृक्षाला बांधे तर तत्काळ त्याच्या मनोरथांची इच्छेची पूर्तता होते. तसेच लाल बांगड्यांना एकादशी दिवशी जर कोणी स्त्री त्यास जाऊन बांधते तर तिला सौभाग्याची प्राप्ती होते. त्यांच्या पतीचा कधी अकाली मृत्यू होत नाही. तसेच बघतो या वृक्षाच्या मुळामध्ये हळद कुंकू अर्पण केल्याने व्यक्तीला आरोग्य संपत्तीची प्राप्ती होते. जे लोक बऱ्याच काळापासून आजारी पडलेले आहेत अशा व्यक्तीच्या घरात राहणारे जे सदस्य आहेत ते लोक, जी व्यक्ती आजारी पडलेली आहे त्याच्या अंगावरून 7 वेळा या हळद कुंकवाचा उतारा करून या उतार्यास या शमीच्या वृक्षाच्या मुळामध्ये सोडू शकता. असे केल्याने त्याचे रोग लवकर बरे होते. जे लोक बऱ्याच कालावधीपासून आजारी पडलेले असतात किंवा मग तुम्ही या आजारांपासून आपला बचाव करू इच्छिता, निरोगी राहू इच्छिता, तर या उपायास आषाढी एकादशी दिवशी अवश्य करावे. बघतो तुमच्या मनोकामनेची पूर्ती करण्यासाठी मी तुम्हाला एक मंत्र सांगत आहे. या मंत्राचा उच्चार करत तुम्हाला या शमीच्या झाडाला स्पर्श करायचा आहे. तत्काळ तुम्हाला याचा रिझल्ट पाहण्यास मिळेल. तसेच एकादशी समाप्त होईल, तुमची जी मनोकामना आहे ती लवकरच पूर्ण होईल. तुमची जी गरिबी आहे, घरातील जी दरिद्रता आहे ती संपून जाईल. तर हे मंत्र कोणते आहे तर बघतो यात तुम्हाला असे बोलायचे आहे, मम मनोरथ पुरे, मम दरिद्रा नाशे.
हे मंत्र तुम्हाला बोलायचं आहे. हे मंत्र उच्चारताना तुम्हाला क्षमेच्या वृक्षाला स्पर्श करायचा आहे. असे केल्याने सर्व प्रकारच्या तुमच्या मनोवांछित इच्छांची पूर्तता होईल. तुमची जी गरिबी आहे, तुमच्या घरातील जी दरिद्रता आहे ती संपून जाईल. बघतो तुम्ही इच्छिता तर एकादशीच्या दिवशी मोलीचा धागा म्हणजेच कलव्याचा लाल पिवळा धागा शमीच्या झाडावर बांधू शकता. बरीच लोक असे धागे बांधतात. बघतो हा मोलीचा कलव्याचा लाल धागा बांधल्याने स्वयं दुर्गादेवी माता तुमच्याशी बांधली जाते, लक्ष्मी तुमच्याशी जोडली जाते. सांगण्याचा अर्थ हा आहे की देवी माता आजीवर तुमच्यासोबत आपली कृपा व साथ ठेवत जाते. बघतो अजून एक महत्त्वाची ध्यानात ठेवा की जर तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी कोणत्याही कारणामुळे उपवास व्रत करू शकत नाही आहात तर केवळ या शमीच्या झाडाच्या मुळाशी असलेली माती आणून आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर ही माती टाकू याने आंघोळ केल्यास व्यक्तीचा भाग्योदय होतो, तिचे भाग्य चमकू लागते. तुमच्या शरीरातील सर्व दोष दूर होतील. जीवनातील नजर दोष बाधाही दूर होतील. तुमच्या शरीरात जर कोणत्याही प्रकारची पीडा असेल, नकारात्मक शक्तीने तुमच्या शरीरामध्ये प्रवेश केलेला असेल तर तीही दूर होऊन जाईल. त्यामुळे शक्य झाल्यास या वृक्षाच्या मुळातील मातीने आषाढी एकादशीच्या कालावधी दरम्यान तुम्ही आंघोळीच्या पाण्यात थोडीशी घालून अवश्य आंघोळ करावी. बघतो तिसरा जो वृक्ष आहे तो आहे पारिजात. बघतो तुमच्या माहितीसाठी सांगतो, पारिजात समुद्र मंथनातून उत्पन्न झालेला होता आणि या वृक्षाला देवराज इंद्राच्या नंदनवनात स्थापित केले गेलेले होते. पारिजात वृक्ष श्रीकृष्णाने मानव कल्याणासाठी या भूतलावर आणला होता. तर बघतो हा जो पारिजात वृक्ष आहे याचे लक्ष्मी स्वरूप बोलले गेलेले आहे, कारण की श्री लक्ष्मी ही समुद्र मंथनातून उत्पन्न झालेली आहे आणि पारिजात सुद्धा. तर या नात्यानेच यास देवी लक्ष्मी स्वरूपास मानले जाते. बघतो असे मानले जाते की कोणीही मनुष्य ज्याच्या शरीरात किती थकावट असो किंवा कोणती पीडा असो, जसे की एकादशी दिवशी जर तुम्ही व्रत ठेवता, उपवास ठेवता आणि तुमच्या शरीरात थकावट आढळते तर पारिजातला स्पर्श करून अवश्य यावे. तसेच या वृक्षाच्या झाडाखाली जर तुम्ही एकादशीच्या दिवशी तुपाचा दिवा लावता, त्यासोबत चिवूटभर कुंकुई याच्या मुळाशी लावली जाईल तर सर्व प्रकारच्या मनोकामनेची पूर्तता होते. पण तुम्हाला ही प्रार्थना अवश्य करायचीच आहे की हे पारिजात तुम्हाला देवी स्वरूप मानले जाते. तुम्ही आमच्या सर्व प्रकारच्या पीडा कष्टांना दूर करावे. आमच्यावरील जे पण ग्रहदोष आहे, पितृदोष आहे यांना तुम्ही समाप्त करावे. श्री लक्ष्मी देवी तुमची स्वयं बहीण आहे. श्री लक्ष्मीचा आमच्या जीवनात नक्कीच प्रवेश करून द्यावा. अशा प्रकारचा तुम्ही आम्हाला आशीर्वाद प्रदान करावा. बघतो अशी तुम्ही मनोभावे पारिजात वृक्षापाशी प्रार्थना करून आपली मनोवांछित मनोभावना व्यक्त करून बोलू शकता. तर बघतो जर तुम्ही खूपच लवकर धनवान बनू इच्छित आहे, तुमच्या जीवनामध्ये कोणतीही इच्छा मनोकामना अर्धवट बनून राहिलेली असेल तर या 3 पैकी कोणत्याही वृक्षाला या एकादशीच्या कालावधी दरम्यान स्पर्श करून तुम्ही नक्कीच या. आणि जर कोणी व्यक्ती या 3 वृक्षांच्या झाडांना स्पर्श करतो, बघतो ध्यान देऊन ऐका, या 3 झाडांना जर स्पर्श करतो जे की बेलवृक्ष, पारिजात वृक्ष आणि शमी वृक्ष, तर अशा व्यक्तीची कार्य सफल होण्यापासून, अशा व्यक्तींच्या मनोवांछित इच्छा पूर्ण होण्यापासून या संसारातील कोणती शक्ती अडवू शकत नाही. आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. खूप खूप धन्यवाद.